महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आहे। सध्या राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असली तरी जुलै 24 ते 7 ऑगस्ट 2025 या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय हवामान अंदाजानुसार 24 ते जुलै 31 दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात चांगला पाऊस अपेक्षित आहे, तर जुलै 31 ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे। सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यात उकाडा वाढला असून खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज आहे। या पार्श्वभूमीवर हा अंदाज शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दिलासादायक आहे। भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD नुसार 18 जुलै 2025 रोजीचा राज्यातील हवामानाचा अंदाज कोकण राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येलो किंवा ऑरेंज अलर्ट जारी केला जाण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्यावर पुणे, सातारा मुसळधार पावसाची शक्यता आहे। इतर भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल। पुण्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मराठवाडा आणि विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल, तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे। विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे। या दोन्ही विभागांत ढगाळ वातावरण आणि मध्यम वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। या अंदाजामुळे आगामी काळात राज्यातील पावसाची तूट भरून निघण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे।